ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 104वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 103व्या प्रवचन पुष्पात आपण भक्तीचे फळ कोणते, अनन्य भक्ती केल्याने तो भगवंत एका मनुष्याला एका भक्ताला कोणते फळ देतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण कालच्या 103व्या प्रवचन पुष्पात केले। आजच्या 104व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याच्या जीवनाचे परमसत्य अंतिम सत्य कोणते आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। आजचे 104वे प्रवचन पुष्प हे भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचे म्हणजेच राजविद्या राजगुह्य योग ह्या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प आहे। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश उपदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। अमर असलेल्या पवित्र असलेल्या कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा एकमेकांसाठी सर्वस्व असणारे एकमेकांचे प्राण श्वास असणारे गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे व भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न करून त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करत आहेत प्रवृत्त करत आहेत। अर्जुन देखील त्याच्या गुरूंचे
हे विविध मार्गदर्शन उपदेशाप्रमाणे समजून त्याचे मनोभावे श्रवण करून अर्जुन देखील अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे. अर्जुनाची ही स्थिरता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे शाश्वतरित्या तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य असणारे गुरु श्रीकृष्ण अतिप्रसन्न होतात, अत्यानंदी होतात व पुढे अर्जुनाशी संवाद साधण्यास सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, जो मनुष्य माझी अनन्य भक्ती करतो त्याला मी कोणते फळ देतो? मोक्ष, सौभाग्य त्याच्या पायाजवळ येऊन कसे आणून ठेवतो? ह्याचे अध्ययन रूपी श्रवण मी तुला आता थोड्या वेळापूर्वी समजावून सांगितले. आता मी तुला मनुष्याच्या जीवनाचे परम सत्य कोणते आहे, अंतिम सत्य कोणते आहे ह्याचे श्रवण घडवतो. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, मनुष्याला ही जे जीवन मिळालेले आहे ती माझी अनमोल देणगी आहे. अर्जुना, ह्या सृष्टीमध्ये, ह्या विश्वामध्ये 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत, योनी आहेत. जेव्हा एखादा जीवात्मा ह्या प्रत्येक योनीतून 84 लक्ष योनी पूर्ण करून जीवन मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो, तेव्हा मी त्याला ह्या मनुष्य नावाचे, मानवी नावाचे जीवन एक देणगी म्हणून देतो. अर्जुना, जेव्हा हा जीवात्मा विविध योनीतून, एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये जातो, तेव्हा त्याला विषयाचा आनंद, उपभोग करण्याचा आनंद मिळतो. पण जेव्हा त्याला मी मनुष्य नावाचे जीवन देतो, ही अनमोल देणगी देतो, तेव्हा त्या जीवाने म्हणजेच मनुष्याने फक्त विषयाचा आनंद न घेता ह्या अनमोल देणगीला ओळखावे अशी माझी अपेक्षा असते. अर्जुना, कारण इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय हे तात्पुरता आनंद देतात आणि भ्रम निर्माण करतात. बुद्धी भ्रमित होऊन जाते. अर्जुना, या तात्पुरत्या आनंदामुळे मनुष्य त्यातच रममाण होतो आणि कधी मग सुखाचा तर कधी दुःखाचा अनुभव घेत असतो. अर्जुना, अशा ह्या इंद्रियांच्या विषयावर सुख व दुःख निर्माण करणारा मनुष्य प्रत्येक क्षणी दुःखाचा, दयनीयतेचा किंवा अशांततेचा अनुभव घेऊ शकतो. अर्जुना, पण मनुष्याला याची जाणीव होणे, याची संवेदना होणे आवश्यक आहे की मनुष्याला मिळालेले हे अनमोल जीवन, अनमोल देणगी ही माझी भक्ती करण्यासाठी सुद्धा आहे. अर्जुना, कारण जो मनुष्य माझी भक्ती करतो तो स्वतःमध्ये असलेल्या शुद्ध चैतन्याला, शुद्ध संवेदनाला ओळखतो आणि त्याचे जीवन शाश्वत आनंदी, शाश्वत रित्या शांत व शाश्वत समाधानामध्ये व्यतीत करू शकतो. अर्जुना, ह्या सृष्टीचे जे वय आहे, या सृष्टीचा जो काळ आहे तो ब्रह्मदेवाच्या दशलक्ष दिवसा एवढा आहे. त्यामुळे ह्या सृष्टीच्या
जीवनासमोर मनुष्याचे जीवन किती छोटे आहे. एका शतकाचे हे मनुष्य जीवन किती क्षुल्लक आहे अर्जुना. आणि ह्या इतक्या कमी वेळामध्ये, मर्यादित वेळामध्ये मनुष्याने त्याला मिळालेले जीवन हे अनमोल आहे असे समजून भक्तीमध्ये शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जीवन जगणे आवश्यक आहे आणि त्याचे स्मरण ठेवणे देखील आवश्यक आहे अर्जुना. पण जास्तीत जास्त लोक हे विसरतात की त्यांना मिळालेला हा मर्यादित वेळ म्हणजे त्यांचे आयुष्य या सृष्टीच्या आयुष्यासमोर खूप क्षुल्लक आहे आणि फक्त विषयाचा आनंद घेण्यामध्येच हे लोक मला विसरल्यामुळे सुख व दुःखाचा अनुभव घेत असतात अर्जुना. आणि हेच मनुष्याचे सर्वात मोठे अज्ञान आहे. ह्या अज्ञानात जो वेळ वाया घालवतो तो मनुष्य माझे भजन, माझे स्मरण करू शकत नाही अर्जुना. तो फक्त त्याचे जीवन विकारांच्या आधारे, वासनेच्या, इच्छाच्या, अपेक्षाच्या व आसक्तीच्या आधारे जीवन जगतो आणि कधी हे जीवन संपून जाईल हे त्याला कळत नाही. मनुष्य असा हा बेफिकिरीने, निष्काळजीपणाने जीवन जगत असतो अर्जुना. अशा ह्या निष्काळजीपणाला, बेफिकिरीला एक उदाहरण देऊन मी तुला समजून सांगतो. अर्जुना, जेव्हा साप एखाद्या बेडकाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असतो, हळूहळू जेव्हा गिळत असतो, तेव्हा देखील तो बेडूक जो सापाच्या जबड्यामध्ये आहे, तो बेडूक त्याची जीभ बाहेर काढून एखाद्या कीटकाला खाण्याचा प्रयत्न करतो अर्जुना. हा साप म्हणजे काळ आहे, तो बेडूक म्हणजे मनुष्य आहे आणि त्याने बाहेर काढलेली जीभ, बेडकाने बाहेर काढलेली जीभ म्हणजे मनुष्याचे इंद्रिय व त्याचे विषय आहेत अर्जुना. जेव्हा काळ नावाचा हा साप बेडूक नावाच्या मनुष्याला हळूहळू गिळंकृत करत आहे, तरी देखील मनुष्य फक्त त्याच्या इंद्रियांच्या विषयांचे लाड पुरवण्यामध्ये रममाण असेल तर तो मनुष्य त्याचे अनमोल जीवन वाया घालवणार नाही तर काय होईल अर्जुना. अर्जुना, मनुष्याचे जीवन हे मी त्याला दिलेले एक अनमोल, सुंदर आणि विशेष अधिकार आहे अर्जुना. पण मनुष्य हळूहळू एक एक क्षण मला विसरून, शुद्ध चैतन्याचे विस्मरण करून, त्याला स्मरण न ठेवता त्याचा वेळ वाया घालवतो आणि हळूहळू तो मृत्यूकडे वळत असतो अर्जुना. याचे भान, याचे स्मरण त्या मनुष्याला नसते. हे मनुष्याच्या जीवनाचे पहिले परमसत्य आहे अर्जुना. काळ त्या मनुष्याजवळ हळूहळू येत असताना देखील त्याकडे बेफिकिरीने, निष्काळजीपणाने दुर्लक्ष करणे हे अज्ञानी मनुष्याचे लक्षण आहे. हे पहिले परमसत्य मनुष्याच्या जीवनाचे आहे अर्जुना. पण जो मनुष्य मला ओळखतो, त्याच्या हृदयात असणाऱ्या शुद्ध चैतन्याला, शुद्ध परमात्म्याला ओळखतो, तो मनुष्य ह्याचे भान ठेवतो की हे मनुष्य जीवन परत मिळणार नाही, हे अनमोल जीवन परत मिळणार नाही. मग हे जीवन मी त्या भगवंताच्या म्हणजेच माझ्या स्मरणात आनंदाने, स्थिरतेने, शांततेने आणि प्रसन्नतेने घालवणे ही एकमेव गोष्ट माझ्या हाती आहे आणि मी ती पूर्ण व्यवस्थितपणे आणि पूर्णपणे लक्ष देऊन काळजीपूर्वक करेन. असा माझा भक्त त्याचे दिलेले अनमोल जीवन हे वाया न घालवता, एकही क्षण वाया न घालवता माझे नित्य स्मरण करतो. प्रखर आणि अमर्याद भक्तीत, अनन्य भक्तीत जीवन जगतो आणि त्याला हे माहित असते की मी जर अज्ञानात जीवन जगले तर मी इतर प्राण्यासारखा
जन्माला आलो आणि माझा मृत्यू झाला असे होईल. म्हणून हे दुसरे परमसत्य आहे अर्जुना. जो माझा भक्त असतो तो एकही क्षण वाया न घालवता माझे नित्य स्मरण ठेवतो आणि त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो अर्जुना. अशा भक्ताला, अशा शिष्याला मी त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत, मुक्तीपर्यंत मी स्वतः घेऊन जातो अर्जुना. कारण ह्या भक्ताने, ह्या शिष्याने त्याचे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, हृदय व चैतन्य देखील माझ्या स्मरणात घालवलेले असते आणि प्रत्येक कर्मफळाची आणि कर्तेपणाची अपेक्षा न ठेवता केलेली असते. हा माझा भक्त त्याचे प्रत्येक कर्म सत्कर्मात बदलतो, प्रत्येक विचार सद्विचारात बदलतो, प्रत्येक शारीरिक कर्म सदाचारात बदलतो आणि त्याचे जीवन शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जगत असतो अर्जुना. असा हा माझा भक्त, माझा शिष्य, त्याचा मी सेवक बनून राहण्यात देखील आनंद मानतो, धन्यता मानतो अर्जुना. कारण मी आणि माझा भक्त एक रूप झालेले असतो. मी त्याच्या हृदयात वास्तव्य करतो तर तो माझ्या हृदयात प्रत्येक क्षणी निवास करत असतो अर्जुना. हे मनुष्याच्या जीवनाचे तिसरे परमसत्य आहे. जो माझी भक्ती करतो त्याचा सेवक बनून राहण्यात देखील मला आनंद मिळतो आणि धन्यता मिळते अर्जुना. अर्जुना, तू देखील माझा भक्त आहेस, शिष्य आहेस, प्राण आहेस, श्वास आहेस. तू माझा सर्वस्व बनलेला आहेस अर्जुना. म्हणून मी तुझ्या मागे ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा चाकर बनून, तुझा नौकर बनून, तुझा सारथी बनून या महातेजस्वी रथामध्ये तुझा रथ हाकण्याचे काम करत आहे अर्जुना. अर्जुना, तू हे काही काळासाठी, काही क्षणासाठी विसरला होतास. म्हणून तू या दुःखाच्या, दयनीयतेच्या अवस्थेमध्ये गेलास आणि शोकात बुडालेला आहेस अर्जुना. अर्जुना, तू माझा खरा भक्त, ज्ञानी शिष्य आहेस. उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले हे धनुष्यबाण, हे शस्त्र उचल. आत्मविश्वासाने उभा राहा आणि तुझे कर्म, स्वकर्म, नियत कर्म, युद्ध कर्म प्रामाणिकतेने, शुद्धतेने, शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जाऊन सर्वोत्तम प्रकारे आणि सर्वोत्कृष्ट प्रकारे कर अर्जुना. अर्जुना, जीवनात परिवर्तन होणे हाच मनुष्याच्या जीवनाचा नियम आहे आणि हे चौथे परमसत्य आहे. प्रत्येक क्षणी मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते आणि ह्या परिवर्तनाचा स्वीकार जो करत नाही तो दुःखाचा, दयनीयतेचा अनुभव घेतो. पण जो मनुष्य परिवर्तनाचा स्वीकार करतो तो मनुष्य अंतर्बाह्य स्थिर, शांत, समाधानी व आनंदी असतो अर्जुना. अर्जुना, आता आपले हे जे संभाषण चालू आहे, हा जो संवाद सुरू आहे, ह्या संवादाचे वर्णन महाराज धृतराष्ट्राचा सेवक संजय हे वेगळ्या ठिकाणी बसून, त्यांच्या महालात बसून दिव्य दृष्टीने करत आहे. संजय कुरुक्षेत्राच्या प्रत्येक घटनेचे वर्णन करून महाराज धृतराष्ट्रांना सांगत आहे. पण हे वर्णन ऐकून, आपला संवाद, आपले संभाषण ऐकून संजयाच्या हृदयामध्ये परिवर्तन होत आहे. पण तेच वर्णन जे संजय महाराज धृतराष्ट्रांना सांगत आहेत
ते महाराज अजूनही मोहामध्ये स्वार्थामध्येच बुडालेले आहेत अर्जुना. म्हणून ज्या मनुष्याला स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यायचे असते, आत्मोन्नती करून घ्यायची असते, तो मनुष्य कोणत्याही परिस्थितीत, कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही व्यक्तीसोबत बसून स्वतःमध्ये परिवर्तन करून घेऊ शकतो अर्जुना. आणि हाच परिवर्तनाचा नियम आहे. हे देखील एक मनुष्याच्या जीवनाचे अंतिम सत्य आहे. ज्याला आत्मोन्नती करून घ्यायची आहे तो कुठेही, कधीही, कोणत्याही परिस्थितीत करून घेऊ शकतो. आत्मोन्नती, आत्मपरिवर्तन हे परिस्थितीपासून, व्यक्तीपासून, वस्तूपासून स्वतंत्र आहे अर्जुना. आणि हेच परिवर्तनाचा स्वीकार जो करतो तो शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जीवन जगू शकतो आणि त्याचे जीवन अंतर्बाह्य, स्थिर, शांत, समाधानी व आनंदी करू शकतो अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश, हा उपदेश देत आहे की मनुष्याने त्याला मिळालेले हे अनमोल जीवन, त्या भगवंताची अनमोल देणगी एक सुंदर विशेष अधिकार समजून जगावे. त्या भगवंताचे प्रत्येक क्षणी स्मरण करण्याचा प्रयत्न करावा आणि जीवनात आलेले प्रत्येक परिवर्तनाचा दोन्ही हाताने स्वीकार करावा आणि त्या भगवंताच्या स्मरणात, नित्य स्मरणात प्रत्येक क्षण घालवण्याचा प्रयत्न करून प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे व सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे. हाच संदेश, हाच उपदेश आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या, राजगुह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण आज सफल संपूर्ण केलेले आहे. उद्यापासून 105व्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत. उद्याच्या 105व्या प्रवचन पुष्पात आपण विभूती योग ह्या अध्यायाचे अंतरंग समजून घेऊया, त्याची ओळख करून घेऊया आणि त्यानंतर 8 ते 10 प्रवचन पुष्पामध्ये आपण ह्या अध्यायातील विविध विषयांचे विस्तृतपणे श्रवण करूया. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.